नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अँबिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा करायची आहे तर त्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती हा विषय इतका मॅटर करतो की तुम्हाला तिथं प्रत्येक स्टेपवर बेसिक गणित सोडवावे लागतात आणि बेसिक जर तुमचं कच्चं असेल तर तुम्ही 100% तिथं चुकणार आणि तुम्हाला समोरचे कोणतेच गणित समजणार नाही, कोणतेच उदाहरणं समजणार नाही। मग तुम्ही तिथंच अभ्यासक्रम म्हणजे करण्याचं सोडून देता किंवा तुमचं जे मानसिकता आहे ती कमी होऊन जाते। म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बेसिक ऑफ मॅथ्स हे संपूर्ण उदाहरणं डिटेलमध्ये क्लिअर करणार आहोत आणि हे उदाहरणं आपल्याला सोडवत असताना अतिशय काळजीनं आणि शांत मनानं सोडवायचे आहे। मग हे समजून घ्या की आज आपण बेसिक गणित शिकणार आहोत, तर त्या बेसिक गणितात शिकायचं काय आहे आपल्याला, तर यामध्ये आपण सर्वप्रथम बेरीज पाहू, नंतर वजाबाकी पाहू आणि त्यानंतर गुणाकार भागाकाराचे नियम टोटली पाहू आपण। मग कोणताही प्रश्न दिला तर पहा, मी एक प्रश्न पहिले तुम्हाला देतो। एक प्रश्न दिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, कितीही मोठा प्रश्न आला तर सहज तुम्हाला सोडवता आला पाहिजे। मग किती सेकंदात मी सोडवतो ते पहा। कोणताही प्रश्न घ्या, जर मी असं म्हटलं 200 प्लस 345 वजा 400 वजा 520 प्लस 300, मग या प्रश्नाचं उत्तर काय? एवढा मोठा मी प्रश्न दिलेला आहे। या प्रश्नाला आपल्याला अतिशय कमी वेळ राहतो, यापेक्षाही मोठे मोठे प्रश्न राहतात वेळ घालवण्यासाठी। मग आपल्याला सोडवायचं कसं? मग हे बेरीज आणि वजाबाकीच आहे, परंतु याचं कॅल्क्युलेशन आपल्याला स्पीडमध्ये आलं पाहिजे। मग हे कॅल्क्युलेशन आपल्याला स्पीडमध्ये करायचं कसं, त्याच आपण ट्रिक आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपलं जे बेसिक आहे ते पक्क करा। हे सर्वप्रथम मी उदाहरणं दिलेली आहेत आणि उदाहरण पहिले मी सोडून दाखवणार, त्यानंतर आपण डिटेलमध्ये याचे रूल्स पाहू आणि कशा पद्धतीने सोडवायचं ते पाहू। आता पहा, कोणी जर या उदाहरणाला सोडवायचं असेल तर कशा पद्धतीने सोडवणार, तर पहा ते काय करणार, पहिले याची बेरीज करणार, नंतर याच्यातून वजाबाकी करणार, मग त्याच्यातून वजाबाकी करणार, नंतर प्लस करणार। मग ही अशी क्रिया आपल्याला करायची नाही। समजून सांगतो मी कशा पद्धतीने करायची। या संख्येसमोर कोणतंच चिन्ह नाही, तर ही संख्या कोणती आहे? प्लस आहे। ही संख्या प्लस आहे आणि ही संख्या प्लस आहे। एवढ्या संख्या प्लस आहेत, म्हणजे याच्यामध्ये 3 संख्या प्लस आहेत। काय करायचं आपल्याला? प्लस प्लस सर्व प्लस करून टाकायचे आहे। मग 300 आणि 200 500 आणि 345 845 शॉर्टकट मध्ये लिहून टाकले। पहा, कोणते उदाहरण आहे तर आपल्याला कॅल्क्युलेशन असं बोटावर नाही करायचं, आपल्याला कशानुसार करायचं, मग डायरेक्ट कॅल्क्युलेशन मनात असलं पाहिजे। 300 आणि 200 500 केले आणि 345 म्हणजेच 845 झाले। मग हे जे संख्या आहे हे मायनस संख्या आहे, मग मायनस संख्यांची पहिले बेरीज करायची आहे। काय करायची आहे? पहिले बेरीज करायची आहे, नंतर वजाबाकी करू आपण। मग पहा, 520 आणि 400 म्हणजेच 900 किती, तर मायनस 920 होणार हे। आता पहा, ही संख्या प्लस आहे, ही संख्या मायनस आहे। प्लस मायनस काय होते, मायनस प्लस काय होते, प्लस प्लस काय होते, मोठ्या संख्येचं चिन्ह कुठं वापरायचं कुठं नाही वापरायचं एवढा गोंधळ आहे। पण या गोंधळाला आपण अतिशय कमी वेळात आणि झटक्यात सोडवणार आहोत। पहा काय करायचं आपल्याला, तर ही 920 संख्या आहे मोठी, बरोबर आहे। इकडे साईडला समजून सांगतो, 920 संख्या आहे मोठी, मायनस आहे, ओके। मग बेरीज म्हणजे ही प्लस संख्या, ही मायनस संख्या, प्लस मायनस मायनस होते, मायनस संख्या मोठी आहे आणि इथं 845 आपल्याला वजा करायचे आहे। मग कशा पद्धतीने वजा करणार आपण, तर शून्यातून 5 जातात का? नाही। मग इथं घेतला हातच्या, 10तून 5 गेले, 5 राहिले, हातच्या वापस, इथं झाले 5, 9तून 5 जातात का? तर नाही। तर इथं हातच्या घेतला, 12तून 5 गेले, किती उरलेत, तर 7 उरले आणि इथला हातच्या इथं वापस, इथं उरला 0। मग मला हे सांगा, या संख्येला चिन्ह द्यायचं कोणतं, तर इथं चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येचं चिन्ह। मग मोठी संख्या आहे कोणती? 920। मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। अशा पद्धतीने आपण याला सहजपैकी सोडवू शकतो। एवढं तुम्हाला कळालं असेल तर आपण समोर आता आपले रूल्स पाहणार आहोत। पहा, मी किती वेळात मी एवढ्या वेळात तुम्हाला समजून सांगितलं, त्याच्याही कमी वेळात मी हे सोडवलं असतं। मग पहा, पहिलाच रूल आपण बेरीजचा पाहू।
अंकगणिताची बेरीज म्हणजेच मूलभूत क्रिया त्याला म्हणतो आपण बेरीज. एक मिनिट. बेरीज व वजाबाकी याला सोडवायचं कसं? बेरीज व वजाबाकी अतिशय डिटेल मध्ये आपण सोडवणार आहोत. आजचा आपला पहिलाच भाग आहे. भाग पहिला भाग आहे. तर इथं घाबरण्याचं काम नाही. 0 पासून आपण स्टार्ट करत आहे. नुकतीच तुमची 12वी झालेली आहे आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची आहे. तर डिटेलमध्ये तुम्हाला जर शिकायचं असेल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, कारण डिटेलमध्ये इथं आपण अभ्यास घेणार आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं बेसिक जे आहे बेसिक अतिशय डिटेलमध्ये आपण त्यांना परफेक्ट करून देऊ, म्हणजे समोरच्या उदाहरणाला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसलं पाहिजे. मग पहा, बेरीज पासून आपण सुरुवात करू. आपल्याला कितीही येत असलं तरी आपण स्वतःला शून्यातून निर्माण करायचं आहे. समजून घ्या. तुम्ही इथं जर शिकायले तर बेरीज वजाबाकी मी शिकवायला लागलो तर असं नका समजू की मी पहिल्या वर्गात आहोत, दुसऱ्या वर्गात समजायले का सर मला, तर तसं काही नाही आहे. बेरीज वजाबाकी पासून आपल्याला नियम पाहावे लागतात. मग पहा, हे चिन्हाचा खेळ आहे. हे चिन्हाचा खेळ बऱ्याचशा मुलांना समजत नाही, पण कशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचा आहे तेही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहोत. मग काय करायचं आहे आपल्याला? मग जर एक संख्या आपल्याला इथं प्लस दिली, दुसरी संख्या प्लस दिली, म्हणजेच जसं की मी इथं म्हटलं ही 5 आहे प्लस 5 आहे, तर याची क्रिया काय होईल? तर 2 प्लस आहे तर याची क्रिया प्लस होईल. आणि शेवटपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्लस मायनस काहीही हो, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह प्रत्येक वेळेस आपल्याला द्यायचं आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला प्रत्येक वेळेस द्यायचं आहे. रूल क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे. एक संख्या प्लस आहे, दुसरी संख्या प्लस आहे, त्याची काय होईल? बेरीजच होईल. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. 5 आणि 5 होता तर 10. मोठ्या संख्येचं चिन्ह इथं तर दोन्ही समान आहे. जर मी इथं 6 घेतले असते तरी प्लस मध्ये झालं असतं, कारण पहा जर मी इथं 15 म्हटलं, एक मिनिट याला चेंज करतो मी, 15 आणि 5. मग इथं पहा, सॉरी, पण ही संख्या प्लस आहे, या संख्येसमोर कोणतं चिन्ह नाही, प्लस. इथं झाले 20. ओके, प्लसचं चिन्ह द्यायचं काम नसते, लक्षात ठेवायचं. मग दुसरा नियम तुमच्या स्क्रीनवर असेल आता, सॉरी. मग पहा, एक संख्या मी ही 15ला मायनस केलं आणि दुसरी संख्या ती 5 आहे, याला प्लस केलं. आता लक्षात द्या, इथं चिन्ह कोणतं आहे? पहिल्या संख्येसमोर मायनस आहे, दुसऱ्या संख्येसमोर प्लस आहे. मायनस प्लस मायनस होईल, प्लस मायनस मायनस होईल, विरुद्ध असेल तर मायनस होईल आणि समान असेल तर प्लस होतील. एवढं लक्षात ठेवायचं. मग काय म्हटलं मी? विरुद्ध असेल तर मायनस आणि समान असतील चिन्ह समान तर काय होईल? प्लस होईल. एवढं लक्षात ठेवलं म्हणजे झालं आपलं काम. आणि शेवटी काय आहे? तर मोठ्या संख्येचे चिन्ह एवढं लक्षात आलं तर हे प्लस मायनसचा संपूर्ण घोळ तुम्हाला लक्षात येऊन जाईल. मग ही संख्या मोठी आहे, ही संख्या छोटी आहे, मग प्लस मायनस मायनस होईल. 15तून 5 गेले, 10 उरले. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं? मोठी संख्या मायनस आहे, मायनसचं चिन्ह. हा झाला रूल क्रमांक 2. तिसरा रूल पहा. आता जर मी असं म्हटलं ही मायनस आहे 15 आणि ही प्लस आहे 15 आणि इथं जर मी असं म्हटलं ही मायनस 5 आहे, तर आता काय करणार? ही मोठी 15 आहे, छोटी 5 आहे, मग प्लस मायनस मायनस होईल. उरलं उत्तर आला किती? 10. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे? प्लस आहे, प्लसला प्लसचं चिन्ह. समजलं? विरुद्ध असेल तर काय होईल? मायनस होईल, समान असतील तर प्लस होतील. आता चौथा नियम पहा, याचा काय आहे? तर चौथा नियम अशा पद्धतीने आहे की ही मायनस आहे आणि ही मायनस आहे 5. मग याचं काय होईल? तर 15 आणि 5 ही इथं पहा, लक्ष द्या, हे मायनस आहे, ही मायनस आहे, दोन्ही मायनस असेल तर यांची काय होईल? बेरीज होईल. मायनस मायनस प्लस होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -20. मग अशा पद्धतीने हा बेसिक आपण इथं क्लिअर केलेला आहे की अशा पद्धतीने आपल्याला प्लस मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला कळालं असेल. आता एक्झॅक्टली आपण उदाहरणाकडे जाऊ, म्हणजेच तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. उदाहरण क्रमांक आपण घेऊ आता तुमच्या सोबतच, म्हणजेच उदाहरण मी देईल. आता बेरीज वजाबाकी तुम्हाला कळाली, पण आता 3 वेळा बेरीज दिली, 3 वेळेस वजाबाकी दिली.
या टाईपची उदाहरणं पाहू. याच्या पहिले आपण स्टार्टिंगला ज्या पद्धतीने उदाहरणं पाहिली होती ते डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. फक्त एवढं समजा की तुम्हाला हार नाही मानायची आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर मन लावून तयारी करायची आहे. 100% जीत तुमची झाल्याशिवाय राहणार नाही. मग पहा, मी उदाहरण देतो, उदाहरणानुसार समजून घेऊ. जर मी असं म्हटलं -15 प्लस 20 मायनस 345 प्लस 40 प्लस 200 या उदाहरणाला सोडवायचा, कमी वेळात सोडवायचं. मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने सोडवायचं. तर मग याला सोडवत असताना पद्धत वापरायची आपल्याला. कोणती पद्धत वापरायची आहे तर मी तुम्हाला आता सांगितलं की हे पहा, एवढ्या साऱ्या संख्या प्लस मायनस दिलं. याच्यामध्ये आता नंतर आपण गुणाकार भागाकार सुद्धा पाहणार आहोत, डिटेलमध्ये पाहणार. मग पहा, ही मायनस आहे, ही मायनस आहे, बाकी सर्व प्लस आहे. ओके, किती वेळेस मायनस येऊ द्या, किती वेळेस प्लस येऊ द्या, काय करायचं आहे, सर्वप्रथम दोघांची बेरीज करायची. म्हणजेच मायनस मायनसची बेरीज सेपरेट करायची, प्लस प्लसची बेरीज सेपरेट करायची आणि नंतर जे प्लस मायनस होईल त्याचं उत्तराला चिन्ह द्यायचं आहे. मग पहा, इथं 345 आणि 15 360 होतात. याला वजाबाकीचं चिन्ह, कारण ते मायनस संख्या आहे, एवढं तुम्हाला कळालं असेल. आता आपण प्लस 20 प्लस 40 आणि प्लस 20 म्हणजे टोटल किती झालेत, 80 झालेत. शॉर्टकट मध्ये 80 लिहिले, ही प्लस 80 आहे. मग मला हे सांगा की मायनस प्लस काय होते, मायनस होते. एवढं तुम्हाला कळालं असेल की मायनस प्लस मायनस होते. मग इथं 0शी 0, 36 मधून 8 गेले, सरळ सरळ 36 मधून 8 काढा. आता 36 मधून जर 8 गेले तर किती उरले, तिथं 28 उरलेले आहेत. हे 280 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. बरोबर आहे. मग याला चिन्ह कोणतं द्यायचं हे प्रॉब्लेम आहे ना. तर काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये, काहीही विषय नाही. काय करायचं, मोठी संख्या पाहिजे त्याचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे तर 360 आहे, याला मायनसचं चिन्ह. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कसं आलं, -280. काही घाबरण्याचं काम नाही. जोपर्यंत मी आहो तोपर्यंत तुमच्या बेसिकला इतक्या चांगल्या पद्धतीने आपण परफेक्ट करू की तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर सोडवता आला पाहिजे. आणखी एक उदाहरण घेऊ प्रॅक्टिससाठी, नंतर समोरच्या नियमाकडे जाऊ. मग त्याच्यामध्ये गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी संपूर्ण डिटेलमध्ये पाहू, पॉईंटची बेरीज सुद्धा पाहू. मग पहा, जर मी उदाहरण क्रमांक दुसरा देतो म्हटलं, जसं की आता मी म्हटलं ही प्लस 120 आहे. मग या समोर प्लस चिन्ह दिलं तरी घाबरायचं नाही आहे, कारण ती प्लसच आहे ऑलरेडी. ओके, किंवा मग इथं मी 1 प्लस केलं. आता -200 प्लस 310 मायनस 120 प्लस 20. आता ही संख्या आपल्याला सोडवायची आहे. इथं 1, हे समजा 1. आता याला सोडवायचं कसं, कशा पद्धतीने सोडवायचं मी तुम्हाला सांगितलेलं. मग याला सोडवत असताना काय करणार आपण, हे दोन संख्या प्लस आहे, हे झाले 121. मग याच्यामध्ये प्लस केले, 121 प्लस 310 किती झाले, तर सरळ सरळ 330 पकडा. हे 330, 310 आणि 20 330 झाले. 330 आणि हे 121, 330 आणि 121 मग किती होत आहे ते, तर हे 330 आणि 121 म्हणजे 451. किती झाले, 451. तसं नाही समजलं तर मग काय करणार, हे 121 मग हे 310 अशी बेरीज केली, मांडली तरी चालते. जर तुम्हाला या पद्धतीने येत नसेल तर आपल्याला मांडायचं आहे. जर नाही समजलं, कन्फ्युजन वाटत असेल कोणत्याही संख्यामध्ये, कधी कधी काय राहते तर अशी संख्या दिली 389, मग आपल्याला येत नाही 217, मग 71, काही असो अशी संख्या दिली तर मग अशी मांडून टाकायची आणि आपल्याला बेरीज करायची आहे. मग काय केलं आपण, यांची बेरीज केली शॉर्टकट मध्ये. काय केली आपण, बेरीज केली. तसं नाही समजायला असेल तर मी या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो. पहा, या पद्धतीनेही समजून सांगतो, म्हणजे तुमचं बेसिक आहे तर तुम्हाला कळालं पाहिजे. बेसिक तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजे हे झाले 121, एवढं तर तुम्हाला कळालेलं आहे की हे 121 आहे. मग हे किती आहेत, 310 आणि हे किती आहेत, 20 आहे. हे किती होतात, 451 होतात. कशा पद्धतीने होतात ते दाखवतो. 101 इथे झाले 5 आणि हे 4, म्हणजे हे झाले 451. या संख्येसमोर प्लसचं चिन्ह द्यायचं काम आहे का, तर नाही द्यायचं काम. मग काय करणार, आता मायनस मायनसची आपण, ही संख्या मायनस आहे आणि ही संख्या मायनस आहे, म्हणजे 200 आणि 120 म्हणजे किती झाले, 320. हे काय, मायनस संख्या 320 झाली. मग आता काय करणार आपण, तर हे 320 आहे, याची वजाबाकी करायची आपल्याला. कशा पद्धतीने वजाबाकी करणार, तर 451 मायनस 320
शून्य एकाशी एक, पाचातून 2 गेले, 3 राहिले, चारातून 3 गेले, 1 राहिलं. मोठी संख्या कोणती आहे? 451. प्लसचं चिन्ह द्यायचं काम आहे का? तर नाही. हे झालं प्लस मायनस कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे ते डिटेलमध्ये. ओके, आता पॉईंटची वजाबाकी बेरीज पाहू आपण कशा पद्धतीने करणार आहोत. पॉईंटचंही क्लिअर करू. जर मी असं म्हटलं 1.320 प्लस 310, सॉरी म्हणजे 3.10 काही असो, कोणतीही संख्या घेतली प्लस 3.20 आणि प्लस 20. आता इथं तर मी पॉईंट दिलेला नाही, मग कसाही प्रश्न येऊ आपल्याला सोडवायचा. मग सोडवायचं कसं? तर पहा, याच्यात पूर्ण संख्या कोणती आहे? 20 आहे. हे 20 घेतले आपण. ओके, मग प्लस आहे हे 3.20 घ्या, कसंही घ्या, हे 3.20 अशा पद्धतीने आपल्याला मांडायचं आहे. इथं पॉईंट नाही तर इथं पॉईंट देऊन टाका, पॉईंट देऊन नंतर 0 करून टाकायचं, म्हणजे याला आपल्याला लेवल करायचं आहे. मग हे घेतले 1.320, मग आणखी प्लस करायचं आपल्याला 310, 3.10, सॉरी 310 म्हटलं 10. आता पहा, इथं 0 नाही आहे, संख्या समान करण्यासाठी 0 वाढवून टाकले तरी चालते, काही हरकत नाही. मग आता हे पॉईंट खाली पॉईंट आलेला आहे, पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा आहे. समान अंक जे आहेत म्हणजे पूर्णांक एक साईडला घ्यायचे आणि पॉईंट नंतरचे अंक दुसऱ्या साईडला घ्यायचे. पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा. 0शी 0, 2शी 2, पहा 3 आणि 3 6. आता पॉईंट आलेला आहे, पॉईंट देऊन टाकला आपण. 20 आणि 3 23, 23 आणि 1 24, 24 आणि 3 27, म्हणजेच 27.620 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. हे झालं बेरीज बद्दल, पॉईंटच्या बेरीज बद्दल. आणखी एखादी बेरीज मी इथे देतो, जर आपल्याला सोडवायचं आहे अशा पद्धतीनं, म्हणजेच आपल्याला जर म्हटलं असं 2.40, ओके 2.40, आणि जर म्हटलं मी 30.20, 40.30, याला सोडवायचं कसं? याची बेरीज करायची आपल्याला. कशा पद्धतीनं बेरीज करणार? 0शी 0, 4 आणि 3 7 आणि 2 9, पॉईंटशी पॉईंट, 2शी 2, 4 आणि 3 7, 72.90. मग हे पॉईंट खाली पॉईंट घेऊन आपल्याला बेरीज करायची. वजाबाकी कशा पद्धतीने करणार पॉईंटची तेही सांगतो. पहा, आता दशांश संख्येची वजाबाकी, डिटेलमध्ये पाहू. विद्यार्थी मित्रांनो, डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला प्रत्येक पॉईंट आपण इथं क्लिअर करणार. मग दशांश संख्येची वजाबाकी आहे, तर ही वजाबाकी करायची कशी? जर इथं म्हटलं 1.248 वजा 3.2475 अशी संख्या घेतली. आता आपल्याला वजाबाकी करायची. मग कशा पद्धतीने वजाबाकी करणार? मोठी संख्या कोणती आहे? ही संख्या प्लस आहे, ती संख्या लहान आहे, म्हणजे सॉरी ही मायनस आहे, ही प्लस आहे. काय करणार आहोत आपण? तर मोठी संख्या कोणती आहे? 3.2475 म्हणजेच 2475 आणि 1.248. मग आता आपण अशा पद्धतीनं मांडलेलं आहे. काय करणार? इथं काही नाही तर इथं 0 वाढवायचं आहे. 0 वाढवावं लागेल कारण आपल्याला त्या संख्या द्यायच्या आहेत. मग पहा, इथं मी म्हटलं 5शी 5, इथं काय घेतलं? मग 7तून 8 जातात का? नाही. मग 17तून 8 गेले, किती राहिलेत? तर 9 राहिले. हातच्या वापस 5 झाले, खाली वर 4 आहे, 4 मधून 5 जातात का? नाही. हातच्या घेतला. 14तून 5 गेले, किती राहिले? तर 9 राहिले. हातच्या वापस. मग इथं 3 झाले, 12तून 3 गेले, 9 राहिले. हातच्या वापस पॉईंट दिला आणि 2 म्हणजे 3 मधून 2 गेले, 1 राहिला. 1.9995 अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल. या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवावं लागते. आणखी एखादं उदाहरण जर मी म्हटलं असं की एक उदाहरण आणखी इथं घेऊ आपण पॉईंटचं, मग तुम्हाला सोडवता येईल. जसं की 12 पॉईंट करा, 12.48 वजा 3.4249. आता या प्रश्नाला सोडवायचं आहे. आपल्याला मोठी संख्या वर लिहावी लागते, 12 पॉईंट आहे. मग इथं काहीच नाही तर इथं आपल्याला 0 द्यावं लागते. मग याला सोडवायचं कसं? याला सोडवण्याची ट्रिक काय आहे? तर मी ती ट्रिक्स तुम्हाला सांगतो की आपल्याला काय करायचं आहे.
तर शून्यातून 9 जातात का? नाही, शून्यातून 9 जात नाही. मग इथे घेतला हातच्या. 10तून 9 गेले, एक राहिला हातच्या वापस. इथं काहीच नाही म्हणून इथं आपण 10 समजायचे. 10तून 5 गेले, 5 राहिले हातच्या वापस. 8तून 3 गेले, 5 राहिले हातच्या घ्यायचं काम नाही. सॉरी, इथं गलतीनं हातच्या आला. एक मिनिट. ओके, आता पहा 84. 4तून 4 गेले 0, पॉईंट दिला. 12तून 3 गेले 9 राहिले. मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 9.0551. अशा पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो. आता हे झालं बेरीज वजाबाकीचे नियम. आता आपण काय करणार आहोत? पॉईंटचे नियम पाहिले, बेरीज वजाबाकीचे नियम पाहिले. आता आपण पाहणार आहोत याच्यातले कंसातले नियम. म्हणजे कंसातले नियम बी आपल्याला लवकरात लवकर सोडवायचे आहे. मग बेरीज वजाबाकी कंसाची आहे, बेरीज व वजाबाकी कंसातली आहे. मग हे कंस सोडवायचे कसे? तर मग हे डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. मग याला सोडवायचं कसं? पहा, जर मी एखादं उदाहरण घेतलं इथं 125 प्लस 193 मायनस 20 प्लस 41 आणि 42 अशी संख्या घेतलेली आहे आपण. आता याला सोडवायचा कमी वेळात, मग कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण? मग याला सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो, डिटेलमध्ये पहा. मी तुम्हाला एका सेकंदात याला प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने सांगतो. आता तुम्हाला प्लस मायनस, मायनस प्लस काय ते सर्व काही कळालं असेल. याच्यावर भरपूर प्रॅक्टिस घेऊ आपण. मग ह्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. म्हणून म्हटलं की प्लस मायनस, मायनस प्लस हे एकदा कळालं की आता तुम्हाला बेसिक पूर्णपणे सोपं जाणार आहे. मग काय करायचं आहे आपल्याला? पहा, इथं हे काय आहे? पहिले सर्वात आतमधला कंस आपल्याला सोडवायचा. सर्वात आतमधला कंस ते आहे 41 वजा 42. मग यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? यामध्ये मायनस 42 आहे मोठी. कोणती आहे? या संख्येसमोर कोणतं चिन्ह नाही, तर ही प्लस झाली. प्लस 41 आहे, मायनस 42 आहे. मग याला सोडवायचं कसं? पहा, तर 42 मधून 41 गेले तर 1 उरला. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे? तर मायनस आहे, -1. आता एवढं कळालं तुम्हाला की सर्वात आतमधला कंस सोडवला तर -1 उत्तर आला. आता लक्ष द्या, ही प्लस आहे, ही मायनस आहे. काय होईल? मायनस होईल. -1 इथं लिहून टाकले. प्लस मायनस मायनस. मग इथं झाले 19. 19 कोणती उत्तर येईल? मोठ्या संख्येत चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे? 20 आहे. मग 19 प्लस, ही प्लस आहे. 19 कशी आहे? प्लस आहे. हे मायनस आहे. प्लस मायनस मायनस. मायनस कोणतं? तर 19. आता 193 मधून 19 गेली. कशा पद्धतीने काढणार? 9तून 3 जातात का? 3तून 9 जातात का? नाही जात. मग 13तून 9 गेले, 4 राहिले हातच्या वापस. मग 19 मधून 2 गेले, 17 राहिले. म्हणजे 174 आलं. मोठी संख्या कोणती आहे? वरची आहे. वरची म्हणजे 193 वरची मोठी संख्या आहे. मग ही संख्या कोणती आहे? प्लस आहे. मग ही प्लस, हे पहा, इथले चिन्ह चेक करायचे. इथले चिन्ह जर विरुद्ध आले, पहा इथले चिन्ह पहा, विरुद्ध आले तर आपण मायनस केलेलं आहे. विरुद्ध आले तर मायनस केलं. ओके, आणि इथं प्लस आलं, हे विरुद्ध आले म्हणून मायनस केलेलं आहे. मग हे इथं विरुद्ध आले आणि इथं पहा, इथं प्लस आलेली आहे. हे प्लस आले म्हणून 125 प्लस 174 किती झालेत? तर 5 आणि 4 9, 7 आणि 2 9, 299 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता जर या गणितात तुम्हाला नाही समजलं असेल तर 100% पुढच्या उदाहरणात आपण इथं क्लिअर करून घेऊ. मग पहा समोरचं उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे. पेनची साईज थोडी कमी करतो म्हणजे तुम्हाला आणखी डिटेलमध्ये समजून जाईल. जर मी असं उदाहरण म्हटलं किंवा 420 प्लस 193 मायनस 24 प्लस 481 मायनस 812 ही संख्या आहे. आणि या संख्येला आपल्याला आता सोडवायचा. किती वेळात सोडू शकता तुम्ही? मी किती वेळात सोडवतो ते सांगतो मी तुम्हाला. लोक काय करतात? लोकांच्या भरोशावर आपल्याला कार्यक्रम नाही करायचा, तर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं शिकायचं आहे. मग काय करायचं आपल्याला? सर्वात आतमधला कंस सोडवायला. कोणत्या सर्वात आतमधला कंस? एवढं तुम्हाला माहित आहे की हा सर्वात आतमधला कंस आहे.
मग याला सोडवणार कसं? लहान संख्या आहे 481 ती प्लस आहे. कोणती आहे? प्लस आहे. मोठी संख्या कोणती आहे? 812 आहे. मग लहान संख्या आणि मोठी संख्या याच्यातलं जर 812 मधून आपण किती 481 वजा केले काय येईल? 1. मग 11तून 8 गेले 3 राहिले हातच्या वापस. 8तून 5 गेले 3 राहिले म्हणजे 331. 331 याचं उत्तर येईल. किती येईल? 331 इथं लिहून घेतलं आपण. वजा बाकीचं चिन्ह कारण मोठ्या संख्येचं चिन्ह. आता हे चिन्ह उलट आहे म्हणजे वजा आहे की नाही? म्हणजेच काय करायचं आपल्याला? मायनस करायचे. म्हणजेच याच्यातून आपण 331 हे मायनसचं चिन्ह राहील. मोठ्या संख्येला मायनसचे चिन्ह. मग याचं उत्तर किती येईल? तर 24 गेले. किती राहिले? 331 मधून 24 गेले. 24 गेले म्हणल्यावर किती राहिलेत इथं? तर इथं राहिलेले आहेत 24 गेले म्हटल्यावर 31 म्हणून 7 राहिले. बरोबर आहे 307. इथं राहिलेले आहेत 307. मोठी संख्या कोणती आहे? मायनस आहे. मायनस 307 राहिले. हे मायनस आहे हे मायनस आहे दोघं मिळून होतील प्लस. काय होतील? मग याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचे आहे 193. पहा लक्ष द्या. इथं काय करणार आपण? 193 ही मायनस आहे आणि ही पण मायनस आहे 307. मग पहा काय कशा पद्धतीने सोडवायचं आहे? 3 आणि 7 10शी 0 हातच्या वापस. याची बेरीज करणार मायनस मायनस संख्येची. 10शी 0 हातच्या इथं झाले 500. किती झालेत? 500. मग ह्या संख्येला चिन्ह कोणतं आहे? मायनसचं चिन्ह आहे कारण मोठी संख्या कोणती आहे? 307. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मग हे मायनस आहे म्हणजे इथं आले किती होते? इथं आले होते मायनस 500 आले. मग 500 आले हे मायनस काय करणार आपण? प्लस मायनस मायनस म्हणजेच 420 मायनस 500. सांगा बरं 500 मधून 420 गेले किती राहिलेत? 80 राहिलेत. आणि मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या 500. तर ह्याला मायनसचं चिन्ह म्हणजेच किती आलं उत्तर? -80. कसंही सोडवा कमी वेळामध्ये आपण याला सोडवू शकतो. मग हे या पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर आपल्याला वारंवार एकच संख्या लिहायचं काम पडत नाही. अशा पद्धतीनं आणखी एखादं उदाहरण जर आपल्याला पाहायचं तर आपण पाहून घेऊ. आणखी एखादं उदाहरण पाहून घे. जसं की -120 घेतले आपण. त्यानंतर प्लस 300 वजा 200 मायनस 100. राऊंड फिगर अंक घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके. मग या प्रश्नाला सोडवायचं कसं? कशा पद्धतीने सोडवणार आहोत पाहून घ्या. सर्वात आतमधला कोणता आहे? तर या 200 मोठी संख्या. 200 मधून 100 गेले 100 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. प्लस आहे इथं तर 100 प्लस लिहून घेतले. प्लस मायनस काय होईल? मायनस होईल. मायनस 100 करायचे आहे तर इथं आले 200. मोठी संख्या कोणती आहे? 300 आहे. 300 ला प्लस केला आपण. मग या संख्येसमोर प्लस चिन्ह आहे. हे प्लस हे प्लस. ओके. हे किती झाले? तर मांडत असताना आपल्याला 120 मायनस 120 प्लस 200 मांडायचे आहे आणि आपल्याला सोडवायचं आहे. तर मग पहा 200 मधून 120 गेले प्लस मायनस काय होईल? मायनस होईल. 200 मधून 120 गेले 80 उरलेत आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या कोणती आहे? प्लस आहे. मग या 80 ला 80 आपले अशा पद्धतीने उत्तर येईल. मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या बेसिक मध्ये एवढं. उद्याला घेऊन येऊ आपण गुणाकाराचे नियम. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत. आजचा आपला पहिलाच व्हिडिओ होता आणि 100% आपण विद्यार्थ्यांना मागे पडू देणार नाही. ओके. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.